पत्रकारांवरील हल्ल्यांसंबंधी कारवाई होण्यासाठी आंदोलनाद्वारे शासन दरबारी आवाज उठविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या अहमदनगर शाखेची फेररचना करण्यात आली आहे। पत्रकारांवरील हल्ल्यांसंबंधी कारवाई होण्यासाठी आंदोलनाद्वारे शासन दरबारी आवाज उठवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नगर शाखेची फेररचना करण्यात आली आहे। या शाखेचे निमंत्रक मनसूर शेख असून सदस्यपदी महेश महाराज देशपांडे व सागर शिंदे यांची नियुक्ती मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तथा पत्रकार हल्ला विरोधी समितीचे राज्य निमंत्रक SM देशमुख यांनी केली आहे। विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून या अधिवेशनात पत्रकारांवरील हल्ला विरोधी कायदा करण्याचे आश्वासन सरकार आणि विरोधकांनी दिले आहे। यासाठी कृती समितीला पुन्हा जोरदार पाठपुरावा करावा लागणार आहे। याशिवाय राज्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर त्याबाबत निषेध व्यक्त करताना आंदोलने करून पत्रकारांची एकजूट दाखवणे आणि संबंधित पत्रकाराला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवणे आवश्यक असते। अहमदनगर जिल्ह्यातही असेच काम सुरू व्हावे यासाठी समितीची फेररचना करून पत्रकार महेश महाराज देशपांडे व सागर शिंदे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समितीचे निमंत्रक तथा अहमदनगर शहर प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मनसूर शेख यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहमदनगर। नमस्कार, ATV न्यूजमध्ये आपलं स्वागत। ATV न्यूज नेहमीच एक वेगवेगळ्या विषयांवर एक चर्चा घडवत असते आणि या चर्चेद्वारे नेहमीच आपल्या जे प्रेक्षक आहेत नगर शहरातील असेल नगर जिल्ह्यातील आहेत वेगवेगळ्या विषयांवर ते चर्चा त्यांना ऐकायला भेटते, मान्यवर आपण बोलत असतो। आज असाच एक वेगळ्या विषयावर चर्चा होणार आहे आणि ही चर्चा आमच्या म्हणजे सर्व पत्रकारांच्या जिव्हाळ्याची ही चर्चा आहे। राज्य पत्रकार परिषदेचे जे अध्यक्ष आहे SM देशमुख यांनी नुकतीच आत्ता नगर जिल्ह्याची एक पत्रकार विरोधी हल्ला कृती समितीची सदस्य जे आहे नगरमध्ये नवीन नियुक्त केलेले आहेत। जुने सदस्यांना रिटायर करून नवीन सदस्य यावर्षी त्यांनी नियुक्त केलेले आहेत। माझ्याबरोबर आज जे मान्यवर आहेत नगर शहर प्रेस क्लबचे अध्यक्ष मनसूर शेख, नमस्कार। त्यानंतर आता नवीन जे सदस्य झालेले आहे राज्य पत्रकार परिषदेच्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे महेश देशपांडे महाराज, त्यानंतर तरुण पत्रकार जे आहेत सागर शिंदे यांची या समितीवर निवड झालेली आहे आणि आपण या सर्व मान्यवरांकडून आत्ता माहिती करून घेणार आहोत की नेमकं ही पत्रकार परिषद जे पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आहे। माझा पहिला प्रश्न आहे महाराज आपल्याला की नेमकं पत्रकार हल्ला कृती समिती जी आहे नेमकं कार्य काय असतं याचं? मराठी पत्रकार परिषद या परिषदेचे अध्यक्ष आपल्या सर्वांना माहिती आहे की SM देशमुख या नावाने या नावाने ते सर्व राज्यात परिचित आहेत पत्रकार वर्गामध्ये। गेल्या अनेक दशकांचा जर वाटचाल पाहिली पत्रकारितेची तर एक कालखंड असा होता की पत्रकारांच्या बाबत आदराची भावना होती समाजामध्ये। जुन्या काळातही 70-80च्या दशकाच्या पूर्वी पत्रकारांना त्रास देण्याचा प्रयत्न काही लोक करायचे, पण त्याची पद्धत वेगळी होती। 80च्या दशकानंतर हळूहळू पत्रकारांवर आकसबुद्धीने म्हणजे एखादी बातमी प्रकाशित झाली, एखादा विषय ज्यावेळेस तो माध्यमातून मग तो लाईव्ह मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, एखादा पत्रकार ज्यावेळेस न्याय अन्यायाच्या बातम्या वस्तुस्थितीचं दिग्दर्शन करणाऱ्या बातम्या ज्यावेळेस मांडत असतो त्यावेळेस त्या पत्रकाराला जाणीवपूर्वक हेतुपुरस्सरपणे टार्गेट करण्याचा प्रयत्न साधारणपणे 90च्या दशकानंतर वाढला आणि 90, 95, 2000 साल येता थेट बातमीमुळं केवळ बातमी करतो आणि म्हणून पत्रकारांवर जीव घेणे हल्ले झाले। या हल्ल्यांची आकडेवारी SM देशमुख आणि नेहमी वारंवार प्रकाशित करतात। अनेक पत्रकारांना या आणि असणाऱ्या पत्रकारितेच्या आणि असणाऱ्या धर्म निभावताना आपले प्राणही गमावावे लागले। या सगळ्याचा विचार करून ही मानसिकता जी आहे की सत्य तू दाखवू नकोस, तू सत्य दाखवलं तर तुझा आवाज बंद करू, तू सत्य दाखवलं तर तुझा प्रपंच उद्ध्वस्त करू, तू सत्य दाखवलं तर तुला जीवनातून संपून टाकू, ही जी कुठेतरी अर्धांडपणाची एक भूमिका आणि मग त्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी असतील,
वेगवेगळे धनाढ्य असतील, म्हणजे मनगटाच्या जोरावरती आम्ही म्हणू तसे तुझी लेखणी आणि तुझा अलीकडच्या परिभाषेमध्ये जर बोलायचं झालं तर तुझा कॅमेराही, हो तुझा बूमही आम्ही जे बोलू ते दाखवणारा असला पाहिजे, आम्ही जे बोलू ते ऐकवणारा असला पाहिजे. ही हुकुमशाही प्रवृत्ती लोकशाहीच्या या देशामध्ये वाढायला लागली. त्यावेळेस भारताचं सोडा, पण महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षापासून SM देशमुख यांनी पत्रकारांच्या संरक्षणासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचं संघटन स्थापन केलं. या संघटनाखाली वेगवेगळ्या पत्रकारामध्ये संघटना आहेत, जशी मराठी पत्रकार परिषद आहे तशी अजूनही अन्य त्या संघटना आहेत. पण पत्रकारांवरती होणारे हल्ले, त्या हल्ल्याच्या संदर्भात कायदा व्हावा, पत्रकाराला संरक्षण मिळावं म्हणून पत्रकार SM देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व संघटना आज राज्यातल्या मागील 10 वर्षात एकत्र आलेल्या आहेत आणि समाजाच्या पटलावरती, व्यवस्थेच्या पटलावरती, राजकीय सत्तेच्या पटलावरती, विधिमंडळ असो विधान परिषद असो या आणि असणाऱ्या दोन्ही सभागृहामध्ये, सभागृहाच्या बाहेरही आणि या मुद्द्यावरती आवाज उठवायचा प्रयत्न गेल्या 10 वर्षापासून होत आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे सांगितले SM देशमुख यांनी एक आवाज उठवला आणि त्या आवाजाला सर्वांनी महाराष्ट्रभर साथ दिली. आणि जर आपण आता पाहिलं तर जो माणूस एकटा चालला होता त्यामागे आता मोठा काबिला गेलेला आहे, एक वज्रमूठ तयार होतीये आणि ही वज्रमूठ हळूहळू एक पत्रकारांच्या संरक्षणातील निश्चितच एक मोठं पाऊल आपण म्हणू. SM देशमुख यांनी जी धडाडी दाखवली तशी धडाडी सर्व पत्रकारांनी दाखवायची गरज आहे. दुसरा प्रश्न असा आहे मला की प्रेस क्लबचे तुम्ही अध्यक्ष आहात, आपण नगरमध्ये जर पाहिलं तर अनेक वेळा नगर जिल्ह्यात घटना घडतात की पत्रकारांवर हल्ले होतात, त्या छायाचित्रकार असतात, वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी असतात. आपण पत्रकार म्हणून जेव्हा दुसऱ्यांच्या भावना मांडत असतो तेव्हा आपल्याला सुद्धा कुठे भावना असतं, मन असतं, इज्जत असते. मात्र इज्जतीवर आपला नेहमी घाला घातला जातो, आपण पोलीस स्टेशनपर्यंत जातो, निवेदन देतो, पुढं कारवाई काय होत? आता पुढं कारवाई का होत नाही? आता आम्ही अनेक वेळ निवेदन देतोय पण का होत नाही? आता मागची गव्हर्नमेंटने का केलेलं नाही, आता हे नवीन गव्हर्नमेंट आली का करत नाही? आता परत आम्ही परत एक समिती केली नवीन, परत SM देशमुखची खाली आम्ही ते काम करतोय. तर आता आम्ही जे काय असलं तर आमचं काम आहे का शासनातर्फे ते मार्ग शासनाने लावा. तर हल्ला कृती समिती हेच काम करते का लोक पत्रकारांचे जे प्रश्न आहे तेच मांडतात. त्या विषयाने आम्ही पण त्यांच्याबरोबर SM देशमुखचे मार्गदर्शनाखाली आम्ही नगरमध्ये चालतो आहे. आम्ही तर हल्ला कृती समिती याच्यासाठीच आहे का पत्रकारांचं जे काम आहे, जे त्यांना संरक्षण पाहिजे. तर आम्ही किती दिवस 10 वर्ष झाले ते आमची मागणी आहे का पत्रकारांना संरक्षण पाहिजे. पण गव्हर्नमेंट का करत नाही? कधी आमच्यावर हे कशी वेळ येते, पण लोक काय कधी गव्हर्नमेंट स्वतःचं हे करते पण आमचं काही लक्ष घालत नाही पत्रकारांचं. तर हे आम्ही बार मागणी करणार आहे. तर आम्ही आम्ही हे अजून आता याच्यात पावसाळ्यात आम्ही परत तिथं मोर्चा घेऊन जाणार आहे, परत तिथं आम्ही शासनाखाली तिथं उपोषणाला बसणार आहे. निश्चितच ह्या गोष्टी जर होत आहेत. मात्र एक तरुण पत्रकार म्हणून सागर तुला विचारायचं आहे की आपण जातो त्यानंतर तिथं आपण निवेदन देतो, त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देतो, मात्र मला आत्तापर्यंत कुठं आठवलं नाही की पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याबाबत प्रशासन पोलीस कधी गांभीर्याने घेतील असं कधी मला दिसलं नाही. काय वाटतंय? नाही, पत्रकार विरोधी हल्ल्याच्या संदर्भात आपण विचार जर केला, मागच्या 6 महिन्यामध्ये जवळजवळ 61 जणांवरती हल्ले झालेले आहेत. त्यापैकी 50 जणांची जे गुन्हे आहेत ते गुन्हे पण दाखल झालेले आहेत. 6 जणांनी आत्महत्याही केलेल्या आहेत. म्हणजे हे जे प्रमाण आहे ते वाढतंय. परंतु नगरची जर तुलना केली तर त्या तुलनेत आपल्याला असं दिसेल की मागच्या वेळेला एक मणियार सर होते, त्यांच्या संदर्भामध्ये प्रेस क्लबने किंवा ही जी समिती होती ह्या समितीने अतिशय कडक भूमिका घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात गेले, त्यानंतर तिथे आंदोलन केली. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः त्या समितीत सामील होऊन एक समिती नेमली, त्यांची चौकशी केली. संदर्भात जे काही होतं त्याबाबत आपल्याला न्याय पण मिळाला. इव्हन हे काम नुसतं आपण महाराष्ट्र आपल्या नगर जिल्ह्यासाठी मर्यादित नाही, तर दिव्य मराठीवरील हल्ला असेल नाशिक मधील, त्याचबरोबर मुंबईचा त्या मुलीवरती झालेला हल्ला असेल, तसेच म्हणजे
प्रत्येक वेळेला आता निगोजच्या तिथे नियुक्ताचा हल्ला झाला होता त्या पत्रकारावरती, पोलिसांच्या, तर त्या संदर्भात एसपींनी स्वतः त्या व्यक्तीवरती कारवाई केलेली. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून जसं तरुण पत्रकार पिढी पुढे येत आहे, त्याचबरोबर मागचे जे माणसं आहेत, म्हणजे मनसुरभाई असेल, महाराज असतील किंवा ज्येष्ठ पत्रकार असतील, ही लोक आम्हाला पाठबळ देतात आणि त्या माध्यमातून आपण ह्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो असं मला तरी वाटतंय. सुशील, एक महत्त्वाचा मुद्दा तुझ्या या बोलण्यातून आणि सगळ्या नगर जिल्ह्यातल्या पत्रकारांना निश्चितच याची जाणीव आहे की अनेक ठिकाणी तुम्ही म्हणले ते बरोबर आहे की बा आपण घटना घडती, पत्रकारावरती अन्याय होतो, हल्ला होतो, त्रास दिला जातो आणि मग निवेदन द्यायचं. पण नगर जिल्ह्यातली पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती मनसुरभाईंच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने इतकी ॲक्टिव्ह आहे की मला वाटतं जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी पत्रकार हल्ला विरोधी समितीच्या या भूमिकेची समीर मनियारच्या बाबत जो प्रकार घडला आणि हा प्रकार किंवा एका जिल्हाधिकाऱ्यानं पत्रकार संघटनेची दखल घेऊन एखादी चौकशी समिती नेमावी आणि त्या समितीमध्ये 2 पत्रकारांचाही समावेश केला जावा. आपल्या या समीर मनियार हल्ला प्रकरणातल्या चौकशीत ज्येष्ठ संपादक, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे आणि विजयसिंह हुलम यांचा समावेश आहे. आणि म्हणून मला हे नेहमी वाटतं की बुवा नगर जिल्ह्यामध्ये जे काम चालू आहे मनसुरभाईंच्या पुढाकाराखाली आणि सर्वांच्या सहकार्यानं, तर ते काम हे अधिक प्रभावी आहे. आगामी काळामध्ये हे असंच काम आता निश्चित म्हणजे प्रभावी काम व्हायला पाहिजे. आता कुठेतरी पत्रकारांना वाटू राहिलं की आश्वासक भूमिका की आपल्या मागं कुणीतरी आहे. आपल्याकडे अजून काही बरेच प्रश्न आहेत, मात्र तोपर्यंत आपल्याला वेळ झालेली, एक छोट्याशा ब्रेकची वेळ आहे. ब्रेक नंतर आपण हे मान्यवर आहेत त्यांच्याबरोबर आपण अनेक प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा ATV न्यूज. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. ATV न्यूज आपल्या सोबत आहे. नेहमीच विविध प्रश्नांवर चर्चा घडवली जाते, राजकीय असो, सामाजिक असो, संस्कृतीत असो. आज एक वेगळ्या विषयावर आम्ही चर्चा घडून आणतोय. पत्रकारांचा जो विषय आहे, जे आम्ही वाचा पडतो प्रत्येक माणसाच्या प्रश्नाला, मात्र आमचा जे प्रश्न आहे त्या प्रश्नावर सुद्धा कुठेतरी वाचा फुटली पाहिजे, याबाबतच आज चर्चा आहेत. माझ्याबरोबर जे मान्यवर आहेत त्यांच्याबरोबर ही चर्चा चालू आहे. पुढचा प्रश्न असा आहे मला की तुम्ही तरुण पत्रकार आहात, नवोदित आहात, तुम्ही सुद्धा या क्षेत्रात आलात, कुठेतरी चाचपडत आज कुठेतरी स्थिर झालात. अनेक नवोदित पत्रकार येतात, त्यांना पत्रकारिता काय हे माहीत नसतं, अनेक चुका घडतात आणि एका चुकामुळं किंवा एका माणसाच्या चुकामुळं आपल्या सर्व पत्रकारांवर त्याचा ब्लेम केला जातो. काहीतरी आचारसंहिता पाहिजे का नाही नवीन येणाऱ्या पत्रकारांसाठी? निश्चितच यासाठी काहीतरी घटनात्मक तरतुदी असायला पाहिजे. मला तरी वाटतंय आता युती सरकार आहे, युती सरकारपेक्षा लोकसभेमध्ये भाजपचं एक हाती सत्ता आहे. त्याचबरोबर आपल्या नगर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे, त्याचबरोबर राजकीय वारसा पण आहे. विरोधी पक्षनेते आपल्या इथले आहे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात पण मागच्या वेळेला होते, पालकमंत्री, त्याचबरोबर आत्ताच गृहमंत्री म्हणून किंवा आता जलसंधारण मंत्री म्हणून राम शिंदेंनी पण पदभार स्वीकारलेला आहे. तर ह्या लोकांनी म्हणजे आपण यांच्या बाजू मांडतो, यांच्या विषयी आपण लिहितो, परंतु आमचेही काही प्रश्न असतील, राहण्याचा प्रश्न असेल, हल्ल्याचा प्रश्न असेल, आत्महत्याचा प्रश्न असेल, कुटुंबाचे प्रश्न असतील, हे जे आजकालची जे तरुण पिढी आहे तिकडे वळण्यासाठी किंवा यांना प्रोटेक्शन मिळण्यासाठी मला तरी वाटतं की ह्या सरकारने किमान ह्याच वेळी तरी हे विधेयक पारित करावं. कारण यापूर्वी आपल्याला भरपूर सारे आश्वासनच दिलेली आहेत. म्हणजे आपण यांचं लिहितो, आपण रात्रभर यांच्या मागे मागे फिरतो, परंतु या वेळेला तरी मला तरी वाटतं ह्या सरकारने आमची ती मागणी मान्य करावी अशी मी या सरकारकडे विनंती करेल. बरोबर आहे, तुझा मुद्दा बरोबर आहे. मनसूरभाई, तुमच्याकडे येतोय. आपण दरवेळेस अधिवेशन येतोय, मागचं राष्ट्रवादी आघाडीचं सरकार असताना आता भाजपचं सरकार आहे, 2-2.5 वर्ष होतंय. अधिवेशन आले की आपण SMS टाक, विरोधी पक्षाला टाक, सगळ्यांना टाक. त्यानंतर आपण उपोषणाला बसतोय, तुम्ही स्वतः उपोषणामध्ये गेला होता. मात्र आतापर्यंत कारवाई शून्य झालंय. अनेक समित्या स्थापना केल्या सरकारकडनं, मात्र त्याच्यावर कारवाई काय होत नाही की जाणून बुजून हे जे पॉलिटिक्स असतात ते प्रेसवाल्यांना म्हणजे पत्रकार आणि राजकारणी हे एकमेकांशिवाय जगू शकत नाही, तरी सुद्धा त्यांना आपला प्रश्न का कळत नाही. आम्ही 3 वर्षापूर्वी आझाद मैदानाबरोबर असाच मोर्चा घेऊन पत्रकारांच्या मागण्या खूप मांडल्या होत्या, पण आमचं काय दखल दिली नाही, घेतली नाही दखल. तर अन्यायाची कमाल झाली, पण आम्हाला कधी न्याय भेटला नाही. तर असं आमचं म्हणणं आहे आता का याच्या पुढं पण आता अधिवेशन चालू आहे, तर
आता तरी आमचे प्रश्न तुम्ही आमचे जे मागणं आहे ते मागणं करा. तर आम्ही कितपर्यंत तुमचा उदो न्यायचं, किती मंत्री देतात तुम्ही तुमचा उदो आम्ही नेतात, तर आमचं तर काहीतरी करा. आता आम्ही कशाला करतो, आम्ही याच्यासाठीच करतो, तुमच्यासाठीच आम्ही लिहितो. आम्ही जे लोकांचे प्रश्न तुमच्याकडे मांडतात, तर आमचं कधी तुम्ही करणार, कधी सरकार आमची दखल घेणार हेच मला कळत नाही. अन्यायाची कमाल झाली पण आम्हाला न्याय कधी मिळणार नाही. बरोबर. मनसूर भाई, तुमचं म्हणणं बरोबर आहे की न्याय कधी भेटणार. मला तुमच्याकडे येतो की आपण पत्रकार आपण रस्त्यावर सुद्धा उतरलेलो आहे, काही वेळेस उपोषणाला, म्हणजे जे लोकशाहीचे मार्ग आहे ते केलं. मग आता असं वाटतं की लोकशाहीपेक्षा जे इतर संघटना करतात किंवा आरक्षण मागायचं असलं तर जसं आंदोलन केलं जातं, हिंसक असेल काय असेल, तसे पत्रकारांनी उतरायला पाहिजे, असा राजकारणाची इच्छा आहे का? नाही, काय की शेवटी राजकीय विचारधारा प्रवाह हा असतो, त्याला काय म्हटलं जातं, एक शब्द वापरला जातो, तो इथं वापरावा का नाही, पण जाड कातडी असते. बरोबर. जाड कातडीच्या आता संवेदनाहीन झालेली माणसं, आणि पण तरी पण आपल्याला अपेक्षा आहेत. आणि कायदा प्रश्न सुटत नाही म्हणून अज्ञानी समाजासारखं आपण कायदा हातात घ्यावा, तर हे काही पत्रकारितेला शोभादायक नाही. जांभेकरांचे वारसदार जर आपण आहोत तर शहाणे करून सोडावे सकळ जन. आता आपल्या मागण्यांच्या संदर्भात जे वेडे असतील किंवा वेड्याचं सोंग घेत असतील, वेड्याचं सोंग घेऊन आणि जे आपल्या मागण्या डावलण्याचा प्रयत्न करीत असतील, त्यांना आपण आपल्या माध्यमाच्या ताकदीवरच शहाणपण देण्याचा प्रयत्न आगामी काळात करू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्रकारांच्यासाठी जो पत्रकार संरक्षण कायदा व्हावा, ही जी मागणी आहे, ही मागणी तशी नितांत गरजेची आहे. डॉक्टर रस्त्यावरती आले, तुम्ही डॉक्टरांसाठी कायदा करता, अमुक एक घटक रस्त्यावरती आला त्याच्यासाठी कायदा करता, म्हणजे व्यवस्थेला वेठीस धरलं तर व्यवस्था शहाणी होत असेल तरीही आम्हाला व्यवस्थेला वेठीस धरायचं नाही. कारण जे 4 स्तंभ सांगितले लोकशाहीचे, त्यातला एक स्तंभ जो सिंह कधी दिसत नाही, जो खांबही कधी दिसत नाही, नाही का, 3 सिंह दिसतात, 4था सिंह झाकलेला आहे. हा 4था सिंह आहे माध्यमांचा, पत्रकारितेचा. आणि म्हणून येत्या काळामध्ये आपल्याला माग आपण सर्वांनी असणार. आणि कायदा जर व्हायचा असेल, मागण्या जर मान्य व्हायच्या असतील, तर त्या रस्त्यावरती मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन चालणार नाही, विरोधी पक्षनेत्यांनी रस्त्यावरती आश्वासन देऊन चालणार नाही, तर जेवढे पक्ष आहेत, जेवढे विधानसभेचे सदस्य आहेत, त्यांनी बहुमुखानं एकमतानं आणि विधिमंडळामध्ये तो कायदा पारित करावा लागेल. तो कायदा पारित करण्याचं ठिकाण विधिमंडळ आहे. आम्हाला कागदावरची रस्त्यावरची आश्वासनं किंवा अधिवेशनातली आश्वासनं नको, आम्हाला विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रत्यक्ष कृती हवी आहे. आणि अशी अपेक्षा करायला हरकत नाही की शेवटी जग हे अपेक्षेवर चालतं. एस एम देशमुखच्या नेतृत्वाखाली, मनसूरभाईंच्या नेतृत्वाखाली ही वाटचाल करीत असताना आपण अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही की मध्यंतरी एक निर्णय चांगला घेतला या सरकारनं की आरोग्य सुविधा ज्यावेळेस पत्रकारांना उपलब्ध करून द्यायची, त्यावेळेस तो आधी स्वीकृती पत्रिका धारक असावा, ॲक्रिडेशन होल्डर, असा एक नियम होता. तर आता या सरकारनं विशेष आणि असणारी त्यात दुरुस्ती करून सर्व पत्रकारांना जे कामामध्ये आहेत, जे रुटीन वर्कमध्ये आहेत, अशा सर्व आणि असणाऱ्या माध्यमांच्या पत्रकारांना ती सुविधा आरोग्याची उपलब्ध करून दिली. ही बुद्धी जशी या सरकारच्या धुरीणांना आली, आपण अशी अपेक्षा करूया की लवकरच पत्रकार हल्ला विरोधी कायदासुद्धा हे मायबाप सरकार करील, आणि अशा अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. निश्चितच महाराज बरोबर आहे की आपल्याला या संवेदनशील, तुम्ही जे म्हणलं की त्यांची संवेदना गायब झालेली आहे. मात्र एक हे राजकारणी असेल, आमदार असतील, खासदार असतील, जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा आपल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. मात्र तरीही एवढं असताना अनेक वेळा ते आपल्या हातामध्ये असतात, हातामध्ये मीन्स आपल्या बातमीवर त्यांचं सर्व असतं. राजकारण करायला कोणचंही नाही, वृत्तपत्र असेल, वृत्तवाहिनी असेल, याशिवाय त्यांना आजच्या पिढीला तरी पर्याय नाही. मात्र तरीही आपण एकत्र येत नाही, कुठेतरी आपण सर्व एकत्र येत नाही. काय वाटतं? एकत्र म्हटल्यानंतर
ज्या वेळेला एखादी घटना घडते त्यावेळेला सगळी लोक एकत्र येतात, मला तरी असं वाटतं. नाही, माझं म्हणणं असं नाही की एकत्र येणं ते तात्पुरत्या काळापुरतं नाही. हा जी लढा आहे, हा लढा एकत्र जर आपण कधी लढलो तर हजारो पत्रकार आहेत, लाखो पत्रकार आहेत महाराष्ट्रामध्ये म्हटलं तरी जर लाखो लोकांसमोर काही 35 आमदार झुकू शकत नाही तर हे कुठंतरी आपलं अपयश आहे. निश्चितच. तर कृती समितीच्या माध्यमातून आपण जे तरुण असतील किंवा जे जाणकार मंडळी असतील या मंडळींच्या मार्गदर्शनाखालीच ही कृती समिती समग्र करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि ही जी समिती आहे या समितीच्या माध्यमातून आपण निश्चितच लोकप्रतिनिधी असतील किंवा शासकीय अधिकारी पदाधिकारी असतील यांना आपण नक्कीच घाम फोडण्याचा प्रयत्न तरी आपण देशमुख सरांच्या आणि मनसूरबाईंच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करण्याचा प्रयत्न करू. बरोबर. महाराज, या विषयी तुम्हाला काय वाटतं की आपण एकत्र येत नाहीये, काय म्हणजे नेमकं कुठं घोडा अडतंय की सर्व आहे, आपल्याकडे ताकद आहे, लेखणी आहे, सर्व आहे, मात्र तरी कायदा होत नाही? मग आपली चुकी का समोरचा आपल्या चुकीचा फायदा घेतोय? नाही, काय आहे की बुद्धिवादाचं हे लक्षण असावं मला वाटतं की थोडे बुद्धिवादी आहोत आपण आणि प्रत्येक मुद्दा घासून पुसून आणि मग तो चरवण करून. एक मिनिट फक्त मला मी हे करतो की जेव्हा इथं विषय येतो की पगाराचा खासदार असेल किंवा आमदार असेल, 1 मिनिटात किंवा 1.5 मिनिटात तो सर्व ठराव मंजूर होतो. खासदारांच्या पगाराचा असेल किंवा आमदारांचा पगाराचा असेल तर मग पत्रकार हे शिवाय पत्रकार छापतात ना ते. बरोबर. त्यांचा मुद्दा का नाही? आमचे पण मी म्हणतो, बोला. आम्ही पण मागण्या केल्या होत्या. SM देशमुखने ते मागणी केली होती, पेन्शनची मागणी. पेन्शन आता ते फक्त हेच चालू आहे का आता का ते पेन्शनचा झाला, आता तो नावा घेतलं. पुढं काय पेन्शनचा, पुढं काय पेन्शनचा? अजून कोणत्याही पत्रकाराला एक पेन्शन भेटलेली नाही. पण शासन देतोय का बार का मी आता होणार, तवा होणार, कधी होणार? आश्वासन, फक्त आश्वासन. आता आम्ही कधी वाट पाहिजे, कधी व्हायची वाट पाहिजे. तर यांना आता काही पत्रकार ते खूप अमीर आहे, खूप गरीब पण आहे, पण त्यांना तर पेन्शन तर पाहिजेच ना. आता छोटे पत्रकार छोटे पेपरमध्ये काम करते, तिकडं कुठं त्यांना पेन्शन पगार नाही, जास्त काय नाही. पण गव्हर्नमेंटने त्यांना पेन्शन दिली होती, तर कुठं आहे ते पेन्शन? कधी देणार ते पेन्शन? बरोबर. नुसते आश्वासनं देत चाललंय, फक्त आश्वासन. पगार वाढत चाललाय खासदार आमदारांचा. आपलं काय नाही, त्याचं कारण असं किंवा ते आपल्यापेक्षा बुद्धिमान आहेत मग असं म्हणायला काही हरकत नाही. ते त्यांच्या जर मागण्यांसाठी इरवीचे एकमेकाचे सत्ताधारी कट्टर विरोधक, एकमेकाचे तात्विक विरोधक, ज्यांचा 50-50 वर्षाचा पक्षीय विरोध आहे, पण ज्यावेळेस पगार वाढ असेल किंवा कॅन्टीन मधल्या सुविधा असतील लोकसभेच्या, ते रेट कमी जास्त करणं असेल, विमानाचं तिकीट असेल, रेल्वेचं भाडं असेल किंवा अन्य काही सुविधा असतील, याच्यासाठी मात्र ते नाही का कट्टर राजकीय विरोध बाजूला ठेवून एकत्र येतात. म्हणजे ते निश्चितच पत्रकारांच्या पेक्षा जास्त बुद्धिमान आहेत असं म्हणायला हरकत नाही. परंतु जाता जाता एक सांगेल की जो काही आता विसंवाद दिसत होता मागच्या 10-20 वर्षापूर्वी, सगळेच बुद्धिवादी होते, प्रकांड पंडित होते, आहेतही अजूनही. प्रत्येकजण प्रकांड पंडित आहे, प्रत्येकजण बुद्धिमान आहे, प्रज्ञावान आहे. मात्र ही प्रज्ञा आपलेच प्रश्न सोडवण्यासाठी आपण आजपर्यंत वापरली नाही. समाजाचे प्रश्न, व्यवस्थेचे प्रश्न, राष्ट्राचे प्रश्न किंवा न्याय अन्याय, मग आता नाही का कोपर्डी सारखा प्रकार असेल किंवा निर्भयासारखी का नाही का हे असुरक्षित जीवन असेल, महिला स्त्री भ्रूण हत्या असेल, वृक्ष लागवड असेल किंवा जल है तो कल है, हे सांगणारे सुद्धा पत्रकाराच आहेत सुशील. आणि म्हणून सगळं राष्ट्र निर्मितीसाठी, समाज निर्मितीसाठी काम करत असताना आपण प्रज्ञा भरपूर वापरली. परंतु माझ्या मित्रा, माझ्या भावा, आता आपण सगळे भाऊ एकत्र आलेलो आहोत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या माध्यमातून. आणि ज्येष्ठ असतील, काही मध्यमवयीन असतील, काही नवीन आलेली सागरसारखी युवा फलंदाजी असेल, ही सगळी टीम एकत्र करून आपण आपली प्रज्ञा आता आपलेही प्रश्न सोडवण्यासाठी या पुढच्या काळात मांडू. मला असं निश्चित वाटतं की नगर जिल्ह्यामधलं काम
हे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचं हे नितांत चांगलं आहे. या आधीच्या काळातही पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती कार्यरत होती, मनसूरभाई निमंत्रक होते आणि सर्वांनी असणारे ज्येष्ठ पत्रकारांच्या शहरातल्या निवासी संपादक आहेत, उपसंपादक आहेत, संपादक आहेत, कार्यकारी संपादक आहेत, बातमीदार आहेत, शहरामध्ये प्रेस फोटोग्राफर आहेत, मीडियाचे प्रतिनिधी आहेत, सुशील सारखे, सागर सारखे. तर या सगळ्यांच्या माध्यमातून आपण एक चांगलं काम मनसूरभाईच्या माध्यमातून पुढाकारातून उभं केलेलं आहे. आगामी काळातही नगर जिल्ह्यात कोणत्याही पत्रकारावरती जर काही अतिप्रसंग ओढावला, त्याला अन्याय वाटला, तर त्यांनी कुणाच्याही माध्यमातून निश्चितच एक तुम्हाला फरक पुन्हा एकदा मी थांबवतो की काल परवाच शिर्डीमध्ये एक प्रकरण घडलेलं आहे की एका पत्रकारांनी सोशल मीडियावरून आपण पत्रकारिता का सोडतो म्हणजे एवढी शोकांतिका आलं की त्याला त्यांनी सत्याची बातमी दिली म्हणून त्याला शिवीगाळ करण्यात आली. अक्षरशः त्याच्या मुलांनी सांगितलं की बाप्पा तुम्ही पत्रकारिता सोडून द्या. मग एवढे वेळ येते का म्हणजे पत्रकारितेकडे येणाऱ्या लोकांसाठी ही धोक्याची घंटा आहे किंवा जे येणार आहेत अनेक हुशार लोक आहेत, मात्र ते जर अशा घटनांमुळे सोशल मीडिया आजकाल असं झालंय की पूर्ण देशात ती घटना जातीये. मग ती घटना काल घडली आहे, अशा घटना रोखण्यासाठी तुमच्या पत्रकार हल्ला कृती समिती काय करणार आहे? निश्चितच जसा एखाद्या महिलेवरचा विनयभंग झाला तर तिच्यावरती 354 गुन्हा दाखल होतो तिच्या विरोधात. पोलीस प्रशासन असेल किंवा सरकारी कामात अडथळा असेल अशा वेळेला 353 गुन्हा दाखल होतो. जर एखाद्या पत्रकारावरती हल्ला होत असेल तर अशा प्रकारचा एखादा कलम ॲड करावा अशी आमची मागणी असेल. आणि त्याहीपेक्षा आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी एक म्हणे तर आज ATV ला वाटतंय की हे प्रश्न मांडले गेले पाहिजे, असे अन्य लोकांना का नाही वाटू शकत? म्हणजे अन्य वृत्तपत्रांमधून हे विषय का मांडले जाऊ शकत नाही? म्हणजे अशा प्रकारे किंवा जी प्रस्थापित लोक आहेत, मग ते संस्थापक असतील किंवा संपादक असतील, मी कोणा एकाचं नाव नाही घेत, परंतु ह्या लोकांनी सुद्धा या गोष्टीसाठी वरिष्ठ पातळीपर्यंत किंवा लोकप्रतिनिधींची यांचं चांगलं असतं यांच्यापर्यंत पाठपुरावा केला पाहिजे, यांची मतं मांडली पाहिजे असं मला वाटतंय. आणि ह्या माध्यमातून आमच्यासारखे सामान्य मुलं किंवा सामान्य पत्रकार रस्त्यावरती उतरून आणि 2 घोषणा देऊन केवळ 353 गुन्ह्याचा आम्ही बळी पडू शकतो. परंतु हे जे वरिष्ठ पातळीवरती जर विषय मांडले गेले तर निश्चितच याला कुठेतरी न्याय मिळेल असं मला वाटतं. आणि ज्या दिवशी पत्रकार कृती समितीच्या वतीने किंवा पत्रकार विरोधी हल्ला कायदा तयार होईल अशा वेळेला एक निश्चितच नवीन जे पत्रकार आहेत ज्यांना नवनिर्मितीची कल्पना सुचते किंवा काहीतरी करिअर करण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी निश्चितच या क्षेत्रामध्ये येतील ज्या दिवशी त्यांना प्रोटेक्शन मिळेल. बरोबर. निश्चितच आज आपण पाहिलं की सागर असेल किंवा मनसूरभाई असतील किंवा महेश महाराज देशपांडे असेल, सर्वांनी आपली भूमिका ह्या ठिकाणी मांडलेली आहे आणि सर्वांना कळकळ आहे की जे पत्रकार आहे आपण नेहमीच रोजच आपण रस्त्यावर असतो, जसे राजकारणी असतात, जसे पोलीस असतात, जसे प्रशासन असतं, त्यांच्याच बरोबरीने त्यांच्याच खांद्याला खांदा लावून पत्रकार असतो. कारण त्या सर्वांचं जे असतं ते जनतेसमोर आणायचं असतं, वाईट असो चांगला असो याच्यासाठी सतत आम्ही प्रयत्न करत असतो. मात्र आमच्याच जे प्रश्न आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी हे एक आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच मी सर्वांना शुभेच्छा देतो. हे नवीन सदस्य आहेत त्यांना शुभेच्छा देतो आणि एक अपेक्षा त्यांच्याकडून ठेवूया की निश्चितच पुढील काळात हे पत्रकार विरोधी जे यांचा जो लढा चालू आहे तो लढ्याला यश मिळो आणि आपला जो पत्रकार संरक्षण कायदा आहे तो लवकरात लवकर पास हो अशी मी अपेक्षा बाळगतो आणि आज हा कार्यक्रम इथं संपवतो. नमस्कार.